नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद भरती 2023 वरिष्ठ सहाय्यक लिपिक महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। तर सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, आहारशास्त्रज्ञांनी माणसाच्या समतोल आहारात एका व्यक्तींसाठी दररोज रिकामी जागा ग्राम फळांची शिफारस केलेली आहे। तर 85 ग्राम फळांची शिफारस केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, एका पेशीच्या संपूर्ण रोप तयार करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? तर टोटिपोटेन्सी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 3, कीटकाच्या डोक्याचे एकूण किती भाग पडतात? तर 6 भाग पडतात। प्रश्न क्रमांक 4, वनस्पतीच्या वाढीसाठी किती पोषणद्रव्य आवश्यक असल्याचे आढळून आले आहेत? तर 17 पोषणद्रव्य आवश्यक असल्याचे आढळून आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 5, प्रथिनांच्या रचनात्मक स्थिरीकरणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे पोषणद्रव्य कोणते आहे? तर गंधक हे आहे। प्रश्न क्रमांक 6, कीटकाच्या शरीरातील पेशीरहित भाग हा असतो तर कोणता असतो? तर मेंचट थर उपत्वचा हा असतो। प्रश्न क्रमांक 7, रिकामी जागा हे वनस्पतीची मुळे व बुरशी यांच्या सहजीवनाचा एक उदाहरण आहे। तर मायक्रोरायझा याचे एक उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती वनस्पती घरात ठेवण्यायोग्य शोभिवंत वनस्पतीचे उदाहरण आहे? तर कोलेअस ही वनस्पती। प्रश्न क्रमांक 9, रेशमी किड्यामध्ये आढळणारा मस्कार्डिन हा रोग कशामुळे होतो? तर बुरशी यामुळे होतो। प्रश्न क्रमांक 10, हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला कोणते तेल खाण्यास सांगतात? तर करडीचे तेल खाण्यास सांगतात। प्रश्न क्रमांक 11, टोमॅटो, वांगी, मिरची कोणत्या प्रकारात मोडतात? तर फळभाज्या या प्रकारामध्ये मोडतात। प्रश्न क्रमांक 12, मानवी शरीराच्या कोणत्या भागात हिपोकॅम्पस स्थित असतो? तर मेंदू या भागामध्ये हिपोकॅम्पस स्थित असतो। प्रश्न क्रमांक 13, वनस्पतीच्या पोषणद्रव्याच्या संदर्भात नत्र, स्फुरद, पालाश यांना काय म्हणतात? तर यांना मुख्य अन्नद्रव्य असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 14, भाज्यांच्या वनस्पतीमध्ये मुळांच्या गाठींशी संबंधित असलेला जीव कोणता आहे? तर रायझोबियम हा आहे। प्रश्न क्रमांक 15, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक यांना असेही संबोधतात तर यांना काय म्हणून संबोधतात? तर दुय्यम पोषणद्रव्य असे म्हणून संबोधतात। प्रश्न क्रमांक 16, फळे आणि भाजीपाला हे जीवनसत्व आणि खनिज द्रव्याचे अतिशय समृद्ध स्रोत आहेत, त्यामुळे त्यांना रिकामी जागा असे म्हणतात तर त्यांना संरक्षणात्मक अन्न असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 17, मानवी शरीरातील सूर्याच्या प्रकारापासून मिळणारे आवश्यक जीवनसत्व कोणते आहे? तर ड जीवनसत्व हे आहे। प्रश्न क्रमांक 18, वनस्पतीच्या पेशीय भिंतिका सशक्त करणारे दुय्यम पोषणद्रव्य कोणते आहे? तर कॅल्शियम हे आहे। प्रश्न क्रमांक 19, डाग बॅग लक्षण हे कशाच्या कमतरतेमुळे उद्भवते? तर तांबेच्या कमतरतेमुळे उद्भवते। प्रश्न क्रमांक 20, मुळातील ब्राउन हार्ड आणि नारळातील क्राउन चोकिंग हे खालीलपैकी कोणत्या पोषणद्रव्याच्या कमतरतेमुळे होते? तर बोरानच्या कमतरतेमुळे होते, बोरानच्या। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी आम्लधर्मी असलेली भाजी कोणती आहे? तर टमाटा ही आहे। प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणती अक्षय ऊर्जा नाही? तर अणुशक्ती ही अक्षय ऊर्जा नाही आहे। प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते पीएच मूल्य सर्वात कमी आहे? तर लिंबूचे पीएच मूल्य सर्वात कमी आहे। प्रश्न क्रमांक 24, टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे त्यांचा विजेच्या दिव्यात वापर करतात? तर उच्च द्रव्यमानांक यामुळे। प्रश्न क्रमांक 25, प्रौढ मानवी नराच्या शरीराच्या एकूण किती टक्के भाग पाणी असते? तर 0.6% पाणी असते। प्रश्न क्रमांक 26, रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात? तर त्याला क्रोमॅटिक्स असे म्हटले जाते।
प्रश्न क्रमांक 27, पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 28, पाण्याच्या रेणूच्या द्विध्रुवाची डायपोल मोमेंट हालचाल शास्त्रीय तत्वानुसार खालीलपैकी कोणते उपकरण काटेकोरपणे स्वीकारले आहे? तर कोणी स्वीकारले आहे? मायक्रोवेव्ह ओव्हन यांनी स्वीकारले आहे. ओव्हन यांनी. प्रश्न क्रमांक 29, भूवैज्ञानिक पद्धतीने तयार होणाऱ्या नैसर्गिक हिऱ्यांच्या पर्याय म्हणून कोणते हिरे कृत्रिम पद्धतीने तयार केले जातात? तर सिंथेटिक हिरे केले जातात. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो? तर घन या ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणत्या रेडिएशनमुळे त्वचेचा शोभ जाळणे होते? अतिनील विकिरण याचे. प्रश्न क्रमांक 32, लष्करी विमाने अंतराळ आणि विभक्त शस्त्र सामग्रीच्या डिझाईनमध्ये रेडिएशन किरणोत्सर्ग कार्य रिकामी जागा आहे. तर रेडिएशन नुकसान पासून संरक्षण आहे. प्रश्न क्रमांक 33, लेन्सची शक्ती मोजण्यासाठी कोणते एकक आहे? तर डायोप्टर हे आहे. प्रश्न क्रमांक 34, पावसाच्या थेंबाचा गोलाकार कोणत्या गुणधर्मामुळे असतो? तर पृष्ठभागीय ताण यामुळे असतो. प्रश्न क्रमांक 35, रमण परिणाम कशाशी संबंधित आहे? तर फोटॉन हालचाल संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 36, वाहतूक पोलीस वाहनाचा वेग तात्काळ मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यातून पुढीलपैकी काय प्रक्षेपित होते? तर रेडिओ लहरी प्रक्षेपित होतात. प्रश्न क्रमांक 37, पृथ्वीवर येणाऱ्या वैश्विक किरणाच्या जवळजवळ 90% रिकामी जागा आहेत. तर काय आहे? प्रोटॉन हे आहे. प्रश्न क्रमांक 38, प्रति सेकंद न्यूटन मीटरचे प्रतिनिधित्व हे रिकामी जागा आहे. तर वॅट आहे. प्रश्न क्रमांक 39, चंद्रशेखर वेंकट रमण यांना इफेक्टसाठी नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षात देण्यात आला? तर 1930ला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 40, राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधक संस्था कुठे स्थित आहे? तर हैदराबाद येथे स्थित आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.